झाले तेची भोगा आले उपजले मेले आयसे। आता लोक विचार करतात आम्ही तर हे पाप केलं नाही, आमच्या वाट्याला दुःख का आलं? हे आताच नसतं बाबा, हे अगोदरच नकळत झालेलं असतं। भागवत कथेमध्ये मांडव्य ऋषीचं एक उदाहरण आहे। कोणाचं? मांडव्य ऋषींचं। ते मांडव्य ऋषी आपल्या आश्रमामध्ये बसून साधना तपश्चर्या करत होते, समाधी अवस्थेला जाऊन पोहोचत होते। ज्याप्रमाणे गजानन महाराजांना योगाचा अभ्यास होता त्याचप्रमाणे मांडव्य ऋषींना योगाचा अभ्यास होता। आपल्या आश्रमामध्ये समाधिस्थ झाले असताना त्या आश्रमाच्या जवळच एक नगर होतं, त्या नगराचा राजा आणि त्या राजवाड्यामध्ये चोरी झाली बाबा। काय झाली? चोरी झाली। आणि ते राजाला माहित झालं, बरेच शिपाई सेवक राजाचे त्या चोरांच्या मागे धावायला लागले। त्यांनी जेवढं काही माल लुटला होता, सोनं लुटलं होतं, ते घेऊन पळाले, पळत निघाले, धावत निघाले आणि हे शिपाई त्यांच्या मागे लागले। कुणाच्या? चोरांच्या। आता त्या चोरांना वाटलं शिपाई मागाच आहेत, मागावरती आहेत, जवळ जवळ आले आणि जर आपल्याला पकडलं तर आपल्याला सुळावरती देतील। त्यांनी ते जे काही गाठोडं होतं ते मांडव्य ऋषीचा आश्रम जवळ आला होता, त्या आश्रमामध्ये ते गाठोडं सोडून दिलं बघा। कुठं? मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये। आणि तिथं ते गाठोडं सोडल्यानंतर ते चोर पळून गेले की शिपाई तिथपर्यंत आले आणि त्यांनी ते गाठोडं बघितलं आणि त्यांनी विचार केला हा चोर दिसतोय। कोण? मांडव्य ऋषी चोर दिसतायत, काहीतरी सोंग करतोय, ढोंग करतोय, नक्कीच मांडव्य ऋषी चोर असले पाहिजे। तसंच त्यांना उचलतात आणि दरबारामध्ये पेश करतात आणि दरबारामध्ये आणल्यानंतर सुळावरती चढवलं जातं। पण योगासनामध्ये समाधी अवस्थेमध्ये इंद्रिय सर्व द्वार काय केले होते? बंद केले होते। आणि असं बसवल्यानंतर तो सूळ आतमध्ये घुसत नव्हता शरीरामध्ये। कोणाच्या? मांडव्य ऋषींच्या। बराच वेळ प्रयत्न केले, बराच वेळ प्रयत्न केले, पण सुळाची थोडी आणि आतमध्ये अंगामध्ये गुप्तद्वारामध्ये घुसली होती। आणि आता राजालाही कळालं हा कोणीतरी महात्मा आहे ना, आपल्याकडून काहीतरी पाप झालंय। लगेच खाली उतरवलं आणि त्यावेळेस समाधीतून ते जागेवरती आले, शुद्धीवरती आले आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं बाबा मला सुळावरती का चढवलं? ते म्हटले माफ करा, तुम्हाला माफ करेन पण देवाला माफ करणार नाही म्हटले, यमदूतांना, चित्रगुप्ताला माफ करणार नाही। माझ्या जीवनामध्ये मी काहीच पाप केलं नाही, मला सुळावरती का चढवलं गेलं? हे दुःख माझ्या पदरामध्ये का आलं? हा त्रास माझ्या जीवनामध्ये का आला? त्यावेळेस यमदूत चित्रगुप्त त्या ठिकाणी आले आणि त्यांचा संवाद सुरू झाला। ते मांडव्य ऋषी विचारायला लागले बाबा मी काही पाप केलं नाही, पण हा त्रास, हे दुःख मला का? त्यांनी सांगितलं तुम्ही पाप केलं नाही हे बरोबर आहे, पण तुम्ही जेव्हा 3 वर्षाचे होतात, किती वर्षाचे? 3 वर्षाचे, त्यावेळेस तुमच्या जवळून एक फुलपाखरू जात होतं, तुमच्या हातामध्ये काटा होता, काटा, तो काटा तुम्ही हातामध्ये उचलला आणि त्या फुलपाखराला टोचला, तो फुलपाखराच्या अंगामध्ये तसाच राहिला। ते केलेलं पाप भोगण्याकरता हा सुळावर चढण्याचा प्रसंग आहे। आणि ती थोडी आणि आत राहिली, कशामुळं? काटा फुलपाखराच्या अंगामध्ये शिरला होता, तेवढी आणि मांडव्य ऋषीच्या त्या शरीरामध्ये राहिली आणि तेव्हापासून त्यांचं नाव पडलं आन मांडव्य ऋषी। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं। मग तुम्हाला जर वाटत असेल आमच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येऊ नयेत, वाईट दुःख येऊ नये, कर्म चांगलं करा। आता वेळ आहे, आता जीवन चांगलं जगा।